चढलेला हाच दादा शेळके. रमेश गायकवाड, रमेश शंकर गायकवाड यांच्याकडून प्रत्येकला 500 रुपयाचं बक्षीस. दादा पुढे चल. दादाला बघितल्यानंतर आठवण आली अतुल भाऊ पाटील यांची. अशाच मांडीवर गाठी होत्या. कष्ट आहे कष्ट. आमच्या मांडीला बँड सुद्धा होत नाही एवढं मोठं. कुस्ती लावण्यासाठी बाळासाहेब सातकर जाऊ आज जाऊन घ्या शूटिंग. दाभाडे या अहो घ्या सर. मानाची चांदीची गदा कोण हसेल करणार. अविनाश गराडे. संत रामजी बाबा उत्सव 2026. सर्व मान्यवरांना विनंती आहे कुस्ती लावायला या. हे गदा पुकारा ना. विशाल- हे पहा पैलवान विशाल भोईर. पुकारतो एक आतमध्ये या कुस्ती लावायला. लखन जाधव. वस्ताद शंकर देशमुख कुस्ती लावायला या आतमध्ये. शंकरराव देशमुख. एक नंबरच्या कुस्तीसाठी स्वर्गीय प्रदीप अनिल दाभाडे यांच्या स्मरणार्थ जय गणेश मित्र मंडळ यांच्याकडून मानाची चांदीची गदा आहे. सर्वांनी आखाड्यात या. गणेश मित्र मंडळ आखाड्यात या. सलामी दिली जाते. नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ होतोय. ए सभी पर देखता होगा ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. अनेक गावांना प्रेरणा देणारं मैदान, अनेक गावांना आदर्श ठरणारं मैदान. नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ. पहलवान कुलदीप यादव हाथ ऊपर कीजिए. आर्मीचा पैलवान नॅशनल चॅम्पियन आणि पैलवान वेताळ उर्फ दादा शेळके हात वरती करा. महाराष्ट्र केसरी अशी सलामी झाली. कुस्तीला सुरुवात होणार. आता सर्वांनी स्थानपन्न व्हा. सर्वजण स्थानपन्न व्हा. 1 नंबरची कुस्ती चालू होते. या मैदानचं खास आकर्षण. शेख साहेब पंच राहताय का कुस्तीला. शेख साहेब आत या. शेख साहेब. शेवटच्या कुस्तीला पंच राहणार. आणि नंबर 1 च्या कुस्तीसाठी स्वर्गीय प्रदीप अनिल दाभाडे यांच्या स्मरणार्थ जय गणेश मित्र मंडळ चांदखेड यांच्या वतीने मानाची चांदीची गदा आहे. आणि शेख साहेब आखाड्यात आलेले आहेत. वेलकम. महाराष्ट्र केसरी. शेख साहेब तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. कारण महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा महाराष्ट्र केसरी. पण एका वर्गात जसे 50-60 विद्यार्थी असतात. एखादा IPS होतो, एखादा कलेक्टर होतो, तसा त्याच्या वजन गटातला तो IPS आहे, कलेक्टर आहे दादा शेळके या महाराष्ट्राचा चालू वर्षीचा. आणि समोरचा कुलदीप यादव आहे. कोणाकडून बक्षीस आले 1000 रुपये. तुमच्या दोघांना उपसरपंच ओमकार भाऊ गायकवाड. उपसरपंच ओमकार भाऊ गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी दोन्ही निवेदकांना 500 रुपये. आता एकच पंच राहतील. सर्वांनी स्थानपन्न व्हा. रमेश भाऊ गायकवाड पंच म्हणून नियुक्ती असेल. संकेत भाऊ भाऊकर आणि शेख साहेब. नाही आमचा सन्मानापेक्षा कुस्ती महत्वाची आहे. आम्ही तुमचंच आहे. साहेबांकडनं 1000 रुपये. वाह टाळ्या करा जरा. मर्दाच मर्दाची कदर करत असतोय. पोलीस खात्याने केशात हात घालणं सोपं आहे का हो एवढं. खरोखर आता सांगितलं मर्द मर्दाची कदर करत असतोय. साहेबांनी 1000 रुपयाचं बक्षीस. पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती. पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे पोलीस खातं. फक्त बोलू नका. आता कोणी बोलू नका. विनंती आहे. शेवटची कुस्ती. सुभाष येवले सरपंच यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. अविनाश गराडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. नंबर 500 रुपये. वाह
समीर गायकवाड यांचे 1000 रुपये, प्रदीप भाऊ आगळे 1000 रुपये, शंभू गायकवाड छोटा पैलवान 500 रुपये, उपसरपंच ओंकार भाऊ गायकवाड यांचे 1000 रुपये, पोपट शिंदे यांचे 500 रुपये जमा करा, बक्षीस जमा करून घ्या. ओंकार गायकवाड लक्षा ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, रमेश शंकर गायकवाड यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस, बाहेर गेली कुस्ती आत घ्या, आत घे पैलवान कुस्ती आत घ्या. स्वर्गीय पैलवान प्रदीप दादा दाभाडे, स्वर्गीय प्रदीप भाऊ अनिल दाभाडे यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये आणि मानाची चांदीची गदा आहे. पैलवान कुस्ती करा. कुस्ती करा. केचे सर बोला. शेवटचे जरा शेवटची कुस्ती आहे. आता बक्षीस आपण निकाली झाल्यावर देऊया. विनंती, जरा कुस्तीचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा, कुस्तीची माहिती मिळावी. जरा मागं बोलू नका, शांतता राखा. शेवटची कुस्ती आहे. खरोखर एक महाराष्ट्रातली अव्वल दर्जाची कुस्ती आहे. महाराष्ट्र केसरी लढतोय. महाराष्ट्रात आता सांगितलं मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जीडीबा पोलाड, वसंतदादा पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील अशी मंडळी एकत्र आले. 1953 ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू केली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी संकेत भाऊ भाऊकर यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस चालू कुस्तीला. महेंद्र गायकवाड यांचे 1000 रुपये. बक्षीस पुकारू नका केचे सर. हा मला मध्ये अजिबात हे पहा, विनंती, आपण बक्षीस कुस्ती झाल्यानंतर देऊ. सर्वांचं बक्षीस पुकारलं जाईल. जरा कुस्तीचा इतिहास माहिती पडावा सर्वांना, हीच रमेश भाऊंची इच्छा आहे. गोकुळ वस्ताद तालमीचे पैलवान या चांदखेड गावाचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये चौमुखी केलं. हरिचंद्र बिराजदार मामांसारखे त्यांना गुरु मिळाले. मगाशी सांगितलं हरिचंद्र बिराजदार मामा हे रामलिंग मुदगडचे, लातूर जिल्ह्यात रामलिंग मुदगड नावाचं गाव, कासारसाई जवळ. इयत्ता 9वी 10वीच्या वयात असताना कोल्हापूरच्या गंगावेस तालमीमध्ये रुजू झाले. शाहू राजांनी बांधलेली शाहू विजय गंगावेस तालीम आणि त्यांना वस्ताद त्या काळात मिळाले या महाराष्ट्राचे पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकरांना. 1964 आणि 1965 महाराष्ट्र केसरी गणपतांना खेडकर वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. उत्तरोत्तर प्रगती वाढत गेली. एक चपळ पोरगा वाढायला लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. 29 नोव्हेंबर 1969 29 नोव्हेंबर 1969 ला लातूर मुक्कामी महाराष्ट्र केसरीची गदा घेतली बिराजदार मामाने. खऱ्या अर्थानं त्या वर्षी बिराजदार मामांचं नाव घेतलं जात नव्हतं. कोणी म्हणायचं हा होईल, कोणी म्हणायचं तो होईल, पण समोर आला होता सांगलीचा बिजलीमधला माजी आमदार संभाजी पवार. संभाजी पवार यांच्यावरती विजय मिळवला आणि सगळी लोक थक्क झाली. फायनलला दादू मामावरती 2-0 विजय मिळवला आणि महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला 1969 ला. 1970 ला हरिचंद्र बिराजदार मामा नेत्रपालला मारून रोस्तम हिंद झाले. 1972 ला या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रकुल पदक विजेता होण्याचा बहुमान मिळवला हरिचंद्र बिराजदार मामाने. राष्ट्रकुल याचा अर्थ असा साहेब, शेख साहेब, 71 देश सहभागी असतात. 71 देशाची स्पर्धा असते. 71 देशामध्ये भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती नेला आणि राष्ट्रगीत गायलं गेलं. हरिचंद्र बिराजदार मामामुळे या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता झाले हरिचंद्र बिराजदार मामा. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात. हरिचंद्र बिराजदार मामांसारखे ज्यांना गुरु लाभले त्यांच्या आयुष्याचं खऱ्या अर्थानं सोनं झालेलं आहे. सद्गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. बाळासाहेब सातकर यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. अतिशय चांगली कुस्ती आहे. दादा शेळके आणि कुलदीप यादव, फाईट टू फाईट कुस्ती आहे. काय तब्येती आहेत, कष्ट आहे. गेले 15 ते 20 वर्ष झालं दादा शेळके पैलवानकी करतोय. वस्ताद दोंडीबा आडकर उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. 150 रुपयाला कुस्ती खेळत होता दादा शेळके माझ्या समोर. गाव बेंबळे,
माढा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात वडिलांचा शेरडाचा व्यापार, आई दुसऱ्याच्यात कामाला जाते आणि दादा शेळके महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी झाला. आई वडील धडाधडा रडत होते. दादा शेळकेच्या मिरवणुकीला गेलो. जरा बोलू नका, शांतता राखा विनंती. खरोखर कुणाच्या पोटी कोण जन्माला सांगता येत नाही. शबास वाव आणि वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. एक आग आहे, एक वाघ आहे आणि दादा शेळकेने कब्जा घेतलेला आहे कुलदीप यादवचा. तोही कमीचा नाही, तो फौजी आहे. फौजी फौजी कधी हार मानत नाही. पहलवानजी कुश्ती छूटेगी नहीं, कुश्ती आर या पार होना चाहिए. निवेदकाच्या मागे कोणी बडबड करू नका रे. फार मोठा दैदिप्यमान इतिहास आहे. गिस्सा मारण्याचा प्रयत्न दादा शेळकेचा चालू आहे. दादा शेळके आणि कुलदीप यादव अशी टक्कर, महामुकाबला आपल्या समोर चालू आहे. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने संत रामजी बाबांची यात्रा आणि रामजी बाबांच्या या पावन भूमीमध्ये 2026 मल्लयुद्ध झळकतंय. का जगायचं आणि कशासाठी जगायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय जोपासायचं, हे चांदखेड ग्रामस्थाकडून शिकून घ्या. मैदान चालू झाल्यापासून अनेक जण खिशात हात घालून पैलवानला बक्षीस देत आहेत. साहेब आमच्याकडे तंबाखूचा इडा कोण कोणाला देत नाही हो, वस्तुस्थिती आहे. पण लाखो रुपयाची उधळण या कुस्तीवरती होते. पुरुषार्थ आणि मर्दुमकी, पुरुषार्थ आणि मर्दुमकी जपली पाहिजे. पुरुषार्थ आणि मर्दुमकी टिकली पाहिजे. पुरुषार्थ आणि मर्दुमकी जोपासली पाहिजे. शबास आहे. दादा शेळके आक्रमक झालेला आहे. खट्ट कुस्ती आहे आणि गिस्सा मारला. पाय लावून गिस्सा डावते दादा शेळके. काका पवारचा पट्टा विजय झालेला आहे. ए वाजंत्री, हा वजन शैलेश गायकवाड यांच्याकडून 500 रुपये बक्षीस जाते. हलगीवाले वाजंत्री 2 मिनिटं. हो हो वाजंत्री थांबा. गरीबाचं पोरग आहे. 4 रुपये बक्षीस मिळू द्या. पुढल्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा दावेदार आहे. बक्षीस द्या दादा शेळकेसाठी. पोपट शिंदे यांच्याकडून 500 रुपये. संदीप गायकवाड यांच्याकडून 500 रुपये. शंभू गायकवाड 500 रुपये. उपसरपंच संकेत बावकर 5,000 रुपये. संकेत भाऊ बावकर यांचे 5,000 रुपये. शेख साहेबांचे 1,000. सुभाष शेवले 1,000 रुपयाचं बक्षीस. अविनाश गराडे 1,000 रुपयाचं बक्षीस. रमेश शंकर गायकवाड यांचे 2,000 रुपये. प्रदीप भाऊ वागळे यांचे 1,000. लक्षा ग्रुप चांदखेड यांचे 200 रुपये. ओके. समीर गायकवाड यांचे 1,000 रुपये. ओंकार गायकवाड उपसरपंच यांचे 1,000 रुपये. प्रदीप आगळे 1,000 रुपये. महेंद्र गायकवाड यांचे 1,000 रुपये. शिवाजी गारे यांचे 500 रुपये. निखिल देवकर यांचे 1,000 रुपये. सचिन कवडे यांचे 500 रुपये. सचिन गायकवाड यांचे 1,000 रुपये. वसंत गायकवाड यांचे 1,000 रुपये. पांडुरंग नंबरे यांचे 100 रुपये दादा शेळकेला. बाळासाहेब थोरवे यांचे 1,000 रुपये. मयूर कदम यांचे 1,000 रुपये. कुस्तीचे उत्कृष्ट कॉमेंट्री झाले त्याबद्दल पैलवान सचिन भाऊ गायकवाड यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शंभू गायकवाड यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पुन्हा बक्षीस आलेलं आहे. हे पहा दादा शेळके अतिशय गरीब घरचा पोरगा आहे. विनंती आहे माझी, मोकळ्या हाताने जाऊ नका. पुढच्या वर्षी रमेश भाऊ याच मैदानात 1 नंबरला दादा लढेल. डबल महाराष्ट्र केसरी असेल. बाळासाहेब सातकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दादा शेळके पैलवानसाठी दिलेलं आहे. जेवणाचं हाय केलंय नियोजन योगीच्या घरी केलंय. घरी आले असते म्हणजे
बक्षीस दिले का? नाही नाही, पुकारायची, स्वागत करायचं. बाळकृष्ण पिंटू बबन शिंदे, पिंटू बबन शिंदे, रामदास गोंते, रामदास गोंते, वंजारी, पुरोहित वंजारी, अमोल ठाकर. अमोल ठाकर, सर्वांचं स्वागत आहे. खरोखर अतिशय शांततेमध्ये हे कुस्ती मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी मित्र प्रशांत भागवत मनपूर्वक आभार मानतो. बोलण्याच्या योगामध्ये कुणाचं मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा, माफी मागतो. झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त माऊली. युवराज केचे आणि निवेदक प्रशांत भागवत.